नमस्कार. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरीचा प्रयत्न करणे आणि त्याच आरोपींकडून खंडणीची धमकी या गुन्ह्याची तक्रार दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडून 4 आरोपींना अटक करण्याची कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 20/3/2024 रोजी अक्षय कुमार सुरेशचंद मुथा यांना फोनवरून तुझ्या मुलींना सुखरूप पाहायचं असेल तर 5 लाख रुपये खंडणी द्यावी लागेल असा फोन आला. परंतु अक्षय कुमार यांनी या आरोपींना पैसे न दिल्यामुळे दिनांक 25/4/2024 रोजी अक्षय कुमार पहाटे व्यायामासाठी गेले असता पहाटे 5:30 वाजल्याच्या सुमारास अनोळखी 4 व्यक्तींनी अक्षय कुमार यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारून त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर खंडणी दिली नाही तर परिवाराला संपून टाकण्याची धमकी दिली. या घटनेबाबत अक्षय कुमार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान अक्षय कुमार यांच्याकडून गुन्ह्याची माहिती घेऊन या आरोपी अंदाजे 25 ते 30 वयोगटाचे असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर या आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा गुन्हा नागेश चिमाजी देवकर याने केला असून तो आता अहमदनगर ते संभाजीनगर जाणाऱ्या रोडवरील पांढरी पूल येथे असल्याची गुप्त माहिती या पथकाला मिळाली. पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असता त्याने त्याचं नाव विचारलं असता त्याचं नाव नागेश देवकर असं त्याने सांगितलं. तर त्याच्यासोबत शशिकांत युवराज सुखदेव हा देखील तिथे उपस्थित होता. त्याचबरोबर हा गुन्हा त्यांनी आणखी 2 साथीदारांसोबत केला असल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात सामील असलेले आणखी 2 साथीदार बबलू रामदास कुसमुडे आणि संदीप रामदास कुसमुडे यांचा शोध घेतला असता ते त्यांच्या राहत्या घरी सापडलेत. तर पथकाने त्यांना देखील ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि एक मोटरसायकल असा एकूण 1,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तर ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत. वांबुरी येथील व्यापारी अक्षय कुमार मुथा यांना एका फोनवरून त्यांची मुलगी जर सुखरूप ठेवायची असेल तर 5 लाख रुपये खंडणीची धमकी आलेली होती. परंतु फिर्यादी यांनी आरोपींना दाद न दिल्याने दुसऱ्या दिवशी फिर्यादी जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघाले त्यावेळेस एकूण 4 आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केलेला होता. तोही प्रयत्न असफल झालेला होता. त्यानंतर त्यांनी परत 10 लाखाची फिर्यादींकडे मागणी केलेली होती. फिर्यादी हे व्यापारी असल्याने व्यापारी वर्गात थोडं चिंतेचं वातावरण होतं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तिथे घटनास्थळाला भेट देऊन आणि इतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. 4ही आरोपी हे वांबुरी गावातीलच राहणारे आहेत. नागेश चिमाजी देवकर, शशिकांत युवराज सुखदेव, बबलू कुसमाडे आणि संदीप कुसमाडे अशी आरोपींची नावं आहेत. सदर आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.